मी अरुण घोडके शिवचिंतन अलमगीर औरंगजेबाला सुद्धा पावसाळ्यामध्ये पावसाचा तडाखा बसल्याच्या नोंदी कागदपत्रामधून सापडतात. औरंगजेब भाषेचा तळ परळीजवळ होता. त्याला भूषणगडावरती जायचं होते. परळीपासून भूषणगड साधारणपणे 45 मैल अंतर. तो भर पावसात निघाला. ज्या जनावरांती सामानाची ओझी लावली होती ती जनावरे पावसामुळे पटापट मरू लागली. कृष्णा नदीला पूर आला. त्यातून सैन्य मोठ्या मुश्किलीने पैलतरी पोहोचले. शेकडो लोक उपासमारीने मेले. हळूहळू मार्ग पुढं चालत राहिले आणि भूषणगडास पोहोचले. तेथे मात्र आपल्या शहाजाद्याला व इतर सरदारांना निरनिराळ्या शहरात जाऊन विश्रांती घेण्यास सांगितले. त्याने त्याप्रमाणे केले. त्यामुळे त्यास व त्याच्या घोड्यास दानागोटा तरी मिळाला. ते आनंदित झाले. परंतु 30 ऑगस्ट इसवी 1700 खवासपुरी येथे तो मुक्कामाला असताना मान नदीस अचानक मोठा पूर आल्याने त्याचे 4-5 हजार लोक, हत्ती, घोडे सारे काही वाहून गेले आणि लष्कराचे फार मोठे नुकसान झाले. नंतर तो 16 डिसेंबर रोजी मिरजेला आपला तळ हलवला आणि तो मिरजेला पोहोचला. त्यानंतर तो मिरजे येथेच 2 महिने मुक्काम करून राहिला. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.